आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। ही देखील एक ब्रेकिंग न्यूज आहे। नवी मुंबईतल्या दिघामध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात येतोय सध्या। मात्र नुकतंच मोरेश्वर या इमारतीच्या पाडकामाच्या वेळी नागरिकांनी आंदोलन करून इमारत पाडण्याचं हे काम बंद पाडलं आहे। इमारत पाडण्याचे आदेश देऊनही आंदोलन का असा सवाल करत हायकोर्टानं दिघावासियांना फटकारलं आहे। त्याचबरोबर स्थानिक राजकारण्यांची यादीही कोर्टानं मागवलेली आहे। महत्त्वाचा अपडेट याविषयीचा आहे आणि अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी विशाल सिंग आपल्याबरोबर आहेत। विशाल, वारंवार हे प्रकरण कोर्टाकडे जातं आणि मग त्यानंतर पुन्हा म्हणजे जे पाडकाम करायचं आहे, अनधिकृत बांधकामं पाडायची आहेत, त्याला वारंवार वेळ लागतो। जर आपण पाहिलं तर ह्या पहिले सुद्धा हायकोर्टाने आदेश दिले होते, दिघामधील जी इल्लीगल बांधकाम ते तोडावं, तर थोडं कारवाई करावं आणि हा मॅटर संपूर्ण लांबलेला आहे। तर आपण पाहिला तर मागच्या 20 जेव्हा तिथे तोडक कारवाई चालू होती, त्याच वेळी तिथल्या लोकांनी एक मोठं आंदोलन केलं आणि तो आंदोलन खूप मोठा झाला होता। ह्याच्यावरती आज हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे आणि हायकोर्टाने स्पष्ट विचारलं आहे, जी आंदोलन झाला त्या आंदोलनामध्ये कोणी स्थानिक राजकारणी सामील होते का? जर होते तर त्यांची यादी हायकोर्टात सादर करावी। म्हणजे कुठे ना कुठे हायकोर्टाने या त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे की जर हायकोर्टाने आदेश दिला त्या आदेशाचं पालन का होत नाहीये। विशाल, धन्यवाद या माहितीसाठी। हायकोर्टानं इमारत पाडण्याचे आदेश दिले, त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली, पण वेळोवेळी तिथे आंदोलनं होतात रहिवाशांची आणि हे काम पुन्हा खोळंबून राहतं। हे असं का होतंय आणि ही जी आंदोलनं आहेत ती राजकारणातल्या लोकांकडून प्रेरणा घेऊन केलेली आहेत का, ती राजकीय दृष्ट्या प्रेरित आहेत का, या दृष्टीनं आता हायकोर्टानं प्रश्न विचारला आहे।